परंतु सध्या दोघांसाठी आता उलटं काम होणार आहे या मॅच मध्ये. कारण एका बाजूला बघितलं तर चेस रन खूप चांगल्या पद्धतीने झालं होतं मागील मॅच मध्ये सुकापूरच्या दृष्टिकोनातून. परंतु ही मॅच कशी रंगेल हे बघूया आपण. दोन्ही टीमला भरपूर शुभेच्छा. एक चांगला खेळ आवर्जून आपल्याला बघायला मिळेल. ओपनिंग ब्लास्टर्स फलंदाज आता मैदानामध्ये दाखल झालेत. चला या ऍक्शन मध्ये येऊया आपण. 4 ओव्हरची लढत दोन विजेत्या संघांमध्ये चाललेले घमासान तुम्हाला बघायला मिळतील. आज थोडासा वेगवान खेळ राहिला. अगदी बघितलं आपण तर आतापर्यंत आपण 5 मॅचेस कव्हर केलेत. हा 6वा सामना आहे ह्याच्या डे नाईटच्या खेळामधील. त्याचं कारण देखील आहे 2 मॅच आपण बघितल्या, 3 मॅच जवळपास ज्यामध्ये थोडं लवकर चेस झालं. त्यामुळे जवळपास आमच्या संपूर्ण मॅनेजमेंट टीमचे 25 ते 30 मिनिटं वाचलेत. पहिलाच बॉल लाऊड अपील तिथे झाली. अपिलामध्ये भरपूर उत्साह तिथे बघायला मिळाला. पहिलं षटक बॉलिंग ट्रॅकवर आपण बघतो सध्या कामेश चव्हाणला, जो गोलंदाजी सध्या मैदानामध्ये करतोय. ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये स्ट्रायकर एंडकडे बंटी खाडेकर आणि अमन पाटील हे 2 खेळाडू. चांगला फटका इथे बघायला मिळाला. गॅप मधून एक्झिक्यूट केलं या बॉलला. शेवटी निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. कामेश चव्हाण पहिला बॉल आपण त्याचा खूप चांगला बघितला. त्यानंतर त्याच्यावर आक्रमण झालं. सगळे एनकडे असणारा बंटी खाडेकर त्याच्या बॅटमधून आक्रमण झाले. पुन्हा एकदा जोरदार हा फटका लगावण्याचा प्रयत्न त्याचा राहिला. बॅकवर्ड स्क्वेअरले का फिल्डर आहे. पहिली सिंगल वेगाने घेतली, दुसरीसाठी निघाले. डेंजर एंडकडे खेळाडू धावत होते, परंतु ही रन सुरक्षित पूर्णत्वाला नेत असताना दिसले. नियम सर्व सारखे राहतील. तुमच्यासाठी DRS 2 मिळतील. एका इनिंग मध्ये 1 वाईट साठी आणि दुसरा ज्याचा तुम्ही 2 फॉर्मॅटमध्ये वापर करू शकता. एक तर बीमर साठी किंवा रनआउट साठी. हे लक्षात घ्या. एकदा रिव्ह्यू सक्सेसफुल राहिला तर पुढे कंटिन्यू, नाहीतर तो रिव्ह्यू तिथे संपेल. कामेशला आपण बघतो गोलंदाजी करत असताना. महत्वपूर्ण मॅच आहे क्वालिफायर सुपर 12 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी. खरं तर आज 5वा डे नाईटचा फॉर्मॅट पाहता पाहता ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यामध्ये आपण चाललो. गोलंदाज सज्ज होत असताना पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पंटीने पुन्हा एकदा आक्रमण केलं. पाठीमागे फिल्डर होते, परंतु फार दूर आहेत बॉल पासून. काय जमीन लगात अक्षरशः वेगवान फटके त्यांच्या बघायला तुम्हाला मिळत आहेत. आलाय आणखीन एक चांगला चौकार. सुरुवात जबरदस्त झाली. जोरकश फटके हवाई नाही तर आता जमिनीच्या सहाय्यानं फटके मारायचे. कारण पॉवर प्ले एकच मिळणार आहे आणि पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना दिसलाय बॅटिंग करणारा सध्या बंटी खाडेकर. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. हा बॉल लेथ अँड लाईन मध्ये बॉल निघून गेलाय विकेट कीपर कडे. डॉट बॉलची ते सांगता होत असताना कामेश चव्हाण कधी आक्रमण कधी सिंगल डबल. अगदी बघितलं तर पहिला डॉट, त्यानंतर चौकार, त्यानंतर डबल, त्यानंतर चौकार आणि आता आलेला डॉट बॉल. धावसंख्येचा टोटल आपण बघतोय सध्या संघ. आक्रमण केले, बॉल हवेमध्ये फ्लाय झालाय. फिल्डर डाऊन द बॉल आणि टीपला जाईल झेल. महत्वपूर्ण विकेट परतावा लागेल जयेश पवारनं. हा झेल टिपलाय फलंदाज बाद.
पहिला धक्का, पहिलं षटक संपलंय ज्यामध्ये रन फलकावर धावा आले 10 रन. विकेट गमावली पहिली. बंटी खाडेकर चांगल्या रिदम मध्ये बॅटिंग करत होता. बॉलच्या मिनिटनुसार चांगले फटके त्याचे येत होते. मैदानाच्या चौफेर तो फटकेबाजी करत होता. स्पेशली स्क्वेअर लेग, वाईड इज लॉंग ऑन, लॉंग ऑफ आणि त्यासोबत अगदी बघितला हा फटका त्याला ओव्हर द कव्हर्स खेळायचा होता. तो फटका त्याचा अर्धवट राहिला आणि नवीन फलंदाज आपण बघू शकता प्रवीण बॅटिंगसाठी मैदानात दाखल झालेत. खूप चांगल्या लढती तुम्हाला जरूर बघायला मिळतील. यानंतर ए पोल मधील लढतींना आपण सुरुवात करणार आहोत. सेकंड ओव्हरला सुरुवात होते. लक्षात घ्या 15 मिनिटांमध्ये 3 ओव्हर तुम्हाला फेकायचे. 20 मिनिटांमध्ये इनिंग. कामेश समानचं पहिले षटक, 1 विकेट त्याला मिळाली. त्यामध्ये त्याने 10 रन पॉवर प्लेच्या षटकामध्ये खर्च केला. बॉलर तयार. सेकंड ओव्हरमध्ये तन्मय मोरे पहिलाच बॉल अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल करतो. 1 रन सिंगल या बॉलवर येते. सध्या ही मोहीम हाती घेते बॅटिंग करत असताना टीम वलपडम. त्याने निर्धाव चेंडूंकडे फार कमी लक्ष केले. ज्या चेंडूवर मोठे फटके षटकार चौकार लगावता येत नाही त्या चेंडूवर त्यांनी सिंगल केले, डबल केलेत. हे त्यांचं प्लस पॉईंट सध्या ते चाललंय. 1 विकेट जरूर गेलेत, 2 डॉट बॉल जरूर आलेत, परंतु चांगली बॅटिंग आतापर्यंत. बॅटच्या टो एंडवर चेंडू लागतो. बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट चांगला होता. मिड विकेट मध्ये बॉल ट्रॅव्हल करतो. 1 रन रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतो. धावसंख्येचा टोटल सध्या लागलेत बोर्डवर 12 रन. कधी सावध पवित्रा, कधी आक्रमण आलेल्या स्लॉट मध्ये बॉलवर त्यानं चौकार त्यांनी दाखवले. या इनिंग मध्ये आतापर्यंत 2 चौकार आलेत. याच इनिंग मध्ये आतापर्यंत 2 सिंगल आलेत आणि 1 डबल देखील आले. 2 डॉट बॉल आणि 1 विकेट सगळं काही बघायला मिळते. परंतु गोलंदाजी करत असताना सुकापूर टीमनं आतापर्यंत एक्स्ट्रा बॉल फेकला नाही. चांगली गोलंदाजी मानावी लागेल. डिफेन्स करायचं होतं बॉलला. कधी कधी अशा गोष्टी मनामध्ये असतात की येणारा बॉल बघायचा आणि त्यानंतर ठरवायचं, परंतु कधी कधी माइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होतो. अगोदर डोक्यामध्ये ठरलेलं असतं की येणारा बॉल डिफेन्स करायचा आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न जरूर आपण करायचा. या गोष्टी कधी कधी लक्षात असतात आणि हा डिफेन्स करत असताना दिसले चेंडूला. डॉट बॉल जरूर इथे येतोय. रन फलक बघू शकता सध्या स्थितीमध्ये 12 धावांवर. आणि हा फटका बघा काय शॉट आहे. ला जबाब टायमिंग. इट्स टोटली आउट ऑफ द पार्क. बाउंड्रीलाईनच्या बाहेर षटकार. बाबा चिलीम झुटका इमल गुटका बॉलर फुल बॅटमन वोकार खुल दणदणीत खणखणी षटकार. आक्रमण केल्या मैदानामध्ये फलंदाज होते अमन पाटील. 3 बॉल आणि वैयक्तिक 7 धावाचं चांगली बॅटिंग सध्या करत असताना अमन मैदानामध्ये बॉलर तयार. थोडासा वेगळा प्रयोग केला स्विच हिट करण्याचा आणि फलंदाजाला ओळखलं खरं तर तन्मय मोरेनं. हा बॉल त्याच्यापासून थोडंसं अवे फ्रॉम द बॉडी त्याने केलं. त्यामध्ये लेग ब्रेक देखील, कारण एक नॅचरल स्विंग त्याच्याकडे आणि लेग ब्रेकने त्यांनी थांबवलं. बघू शकता इथे आलाय डॉट बॉल. बॉल तयार. पुन्हा एकदा आपलं बॉलिंग ट्रॅकवर थोडंसं रिदम मध्ये अडकलं. अप अँड डाऊन सध्या सुरू असताना दिसत आहेत. कधी षटकार, कधी चौकार, कधी सिंगल, कधी डॉट बॉल. विकेट देखील आलाय. दोन्ही संघ ताकदीनं लढतायत मैदानामध्ये. आक्रमक आहेत दोन्ही टीम. वन्स अगेन थोडं काहीतरी गडबड होते. 2 वेळा अगदी बघू शकतो सध्या. डॉट बॉल इथे आलाय. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा बॉलर सज्ज होत असताना लोअर फुल टॉस बॉल दिशा देण्याचं काम केलंय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कव्हर ड्राईव्ह थोडंसं वेग येत आहे बॉलरला. अगदी बघू शकता तो देखील बऱ्याच गडबड झालेत या बॉलवर. जोखमीने भरलेल्या धावा बघायला मिळाल्या. 2 रन या बॉलवर कंप्लीट होत असताना
रन फलक एकदा लक्ष केंद्रित करलं. पहिल्यांदा बॅटिंग बदललेले वलप टीमच्या आणि संघ जाऊन पोहोचला 2 ओव्हर नंतर. रन फलकावर 10च्या सरासरीने 20 वर एक फलंदाज बाद. राऊंड जे पोरांपोर शालत. सूरज कधी काय आणि सांगू शकत नाही. गुलाबी साडी त्यांनी नक्कीच दाखवलं आणि सूरजने ते डेडिकेट केले त्याच्या फेवरेट व्यक्तीला. सॉन्ग तो नेहमी म्हणतो की दिसायला हवी काली सावली, दिखावा सौंदर्याचा नसावा, राहायला हवी साधी बोली, पण कपालावर संस्कृतीचा साज मात्र असावा. बरोबर ना सूरज? ते त्यांच्या लाईफ पार्टनरच्या शोधामध्ये जरूर आहेत. जाऊया मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर निगेशला आपण बघितलं आणि पंचांनी सांगितलं नो बॉल आणि बॉल देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार झालाय. चौकार आलेत या बॉलवर 5 धावा पंजा. आयनाच्या बहिणानं घेतल्याशिवाय जाईना. रन फलकावर धावा बघू शकता. टोटल बोर्डवर 25 धावा आपण बघू शकता. फ्रीची संधी सारखे एंडकडे प्रवीण पाटील सारखा आक्रमक खेळाडू. चला आपण बघतो. बॉल तयार होत असताना आपल्या बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदम फ्रीडची संधी होती. बॉल हवेमध्ये तरंगतो जरूर, परंतु फ्रीडचं हेच बेनिफिट असतं. 1 रन बनली या बॉलवर. चांगला बॉल स्लोअर वन केला, फसवलं. खरं तर प्रवीणची अपेक्षा होती की बॉल कदाचित वेगवान येईल, कदाचित त्याच्या माइंडमध्ये हे सेट होतं, परंतु स्लोअर वन आला. गोष्टी महत्वाच्या असतात क्रिकेटमध्ये. या गोष्टी महत्वाच्या असतात. इंटरनॅशनल खेळाडू आपण बघतो सातत्यानं एक फोकस असतं त्यांचं की एक्झॅक्टली बॅट्समनच्या माइंडमध्ये काय चाललं असेल त्याचा ते शोध घेण्याचा प्रयत्न करतात. नाही मामांचा बंदोबस्त केला आम्ही. ताकदीचा वापर स्वतःला झोकून दिला या बॉलवर, परंतु बॅट अँड बॉल मध्ये कॉन्टॅक्ट झाला नाही. त्या कारणास्तव बॉडी बॅलन्स बिघडलं. पूर्ण जेवढी ताकद होती खरं तर अमनकडे या अगदी त्याच्या मनगटामध्ये तेवढी झोकून दिली होती त्याने या बॉलवर. चांगली गोलंदाजी सध्या करत असताना गोलंदाजी मार्कवर नितेश. व्हेरी शॉर्ट लाईन, खूप शॉर्ट लाईन होती. फिल्डर आहे डेंजर एंडकडे अमन. कंप्लीट केली त्याने रन. रनिंग बिटवीन द विकेट मध्ये अमन फार नेहमी तेज तरार असतो, परंतु बघा ना काय लढतायत दोन्ही टीम. कधी फलंदाजी करणार टीम मोर्चा ठरते, कधी गोलंदाजी करणार टीम कमबॅक करते. अशीच फाईट सध्या सुरू असताना धावसंख्येचं टोटल आपण बघतोय सध्या 27 धावांपर्यंत पोहोचलाय. बॅटिंग करणार सध्या वलप टीम. आज जय हनुमान अमन ब्रिगेड आणि रियान्श 11 नावानं हा संघ मैदानामध्ये उतरलाय. पहिली मॅच का अफलातून गोलंदाजी केली होती, दुसरी मॅच का अफलातून बॅटिंग केली होती टीम सुकापूर्ण देखील. 2 ताकदवान संघ लढतायत या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होण्यासाठी. सज्ज होत असताना बॉलिंग ट्रॅकवर निधेश पुन्हा एकदा राईट मोड विकेटने हा खोदलाय बॉलला, परंतु क्षेत्ररक्षक फार दूर होते. गॅप मधून एक्झिक्यूट केलाय. प्रवीण पाटील ठोकतोय चौकार. एक सध्या मैदानामध्ये आपण बघतो
4 रन या बॉलवर आलेत. धावसंख्येचं टोटल 31 पर्यंत सध्या मजल मारले टीम 31 वर 1. प्रवीण पाटील जास्त वेळ शांत बसणाऱ्यापैकी हा खेळाडू नाही, परंतु त्याला अधूनमधून शांत केलंय. आई बॉल परफेक्ट जड मध्ये ब्लॉक हॉल मध्ये शॉट ब्लॉक केला. 1 रन या बॉल कंप्लीट स्ट्राईक रोटेट केले. आणि हेच प्रमुख प्राधान्य असतं जेव्हा स्वीप शॉट किंवा पॅडल स्वीप हे फटके थांबतात तेव्हा यॉर्कर लेंथ एक चांगला चेंडू ठरू शकतो. वेग तुमच्याकडे असेल तर. आणि मागील बॉल चांगला वेगानं रिलीज केला. 1 रन त्यावर आली. एक एक्स्ट्रा बॉल जरूर या ओव्हरमध्ये सुरुवातीला आला होता तरी कमबॅक. आणि हा खूप शॉर्ट लेन. अमन या बॉलला कधीच सोडणार नाही त्याची तो प्रतीक्षा करत होता आणि अगदी स्लॉट मध्ये आला हा षटकार. रन फलकावर धावा बघू शकता सध्या 38 पर्यंत संघ पोहोचलाय. उत्कृष्ट कामगिरी या जोडीने निभावली. बंटीनं सुरुवात करून दिली. बंटी बाद झाला आणि तदनंतर वैयक्तिक खेळाचा विचार केला तर प्रवीण पाटील 5 बॉलमध्ये त्याने 11 रन केलेत. आणि अमन पाटीलला देखील आपण बघतो त्यानं 8 षटकांमध्ये 16 धावांचं चांगलं योगदान या मॅच मध्ये दिलंय. चांगली कामगिरी. अडतीस 3 ओव्हर आता संपलेच. शेवटचा स्लॉग ओव्हर फेकला जाईल. शेवटचं स्लॉग ओव्हर देत ओव्हर मध्ये कशी राहील गोलंदाजी आणि कशी होईल फलंदाजी हे बघायचं. बॉलिंग ट्रॅकवर अंतिम षटकामध्ये गोलंदाज केतन पाटील. शेवटची देत ओव्हर आहे. प्रवीण पाटील वर्सेस केतन पाटील. ढकलल्या बॉलला दिशा दिली आणि खूप चांगला फटका राहिला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आला डीप पॉइंटला चौकार. डीजे सूरज इन ऍक्शन मध्ये आलेत. रन फलकावर धावा आता बघू शकता आपण 42-42 पर्यंतचा प्रवास गाठलाय. चांगली बॅटिंग. आक्रमण करायचं तर प्रवीणनं ताकद झोकून दिली होती या बॉलवर, परंतु 1 रन रोखू शकत नाहीये फिल्डर तिथे. सिंगलच्या मदतीनं स्ट्राईक रोटेट केले. ज्या अमनच्या बॅटमधून खोऱ्यानं रन आले त्या अमरला स्ट्राईक देण्याचं काम सध्या मैदानामध्ये करत असताना प्रवीण पाटील. रन फलकाचं टोटल आपण बघतो 43 वर संघ पोहोचलाय. फलंदाज बाद झालेत. 1 बंटी खाडेकर ज्याने सुरुवात करून दिली होती. वैयक्तिक 10चं योगदान त्याने टीमसाठी दिलं होतं. तदनंतर अनबॅलन्स क्रिकेट बॅलन्स केला करता सगळ्यात धुरा आपल्या खांद्यावर घेणारा अमन पाटील आणि तदनंतर प्रवीण पाटील. हे 2 पाटील बंधू मैदानामध्ये पाटील की निभावत असताना बॅटिंग मधून केतन पाटीलचे षटक 5 रन पहिल्या 2 बॉलमध्ये आलेत. पहिल्या बॉलवर चौकार तदनंतर सिंगल. आक्रमण केलं. एश लागले झेल हवेमध्ये तरंगतो. यस कॉट बिहाइंड द विकेट. एस्टनच्या पाठीमागे झेल मात्र तिथे टिपला आणि फलंदाज होत आहेत बाद. डीजे अमनची विकेट मिळते केतनच्या खात्यामध्ये. सुंदर बॅटिंग अमनने केली या मॅच मध्ये. 43 पर्यंत संघ पोहोचला आणि सुरुवातीचे 3 बॉल आता उर्वरित बॅलन्स राहिलेत. नऊ चेंडूमध्ये 16 धावांचं योगदान अमन पाटीलनं दिलं. 1 षटकार 2 चांगले फटके त्याच्या बॅटमधून बघायला जरूर मिळाले. नवीन फलंदाज बॅटिंगसाठी मैदानामध्ये साहिल पाटील.
शेवटच्या आता पूर्वार्धामधील 3 बॉल उर्वरित राहिलेत. बघायचे साईल कशा पद्धतीने फिनिश करेल की गोलंदाज केतन पाटील रोखून धरेल. कारण धाबा आता फायटिंग टोटल ऑन बोर्डवर आले. 43 धावांपर्यंत पोहोचलाय. ज्या पद्धतीने पहिल्या मॅचमध्ये गोलंदाजी वल्लभ टीमने केले त्या पद्धतीनं जेवढे त्याने रन हवे होते या मॅचमध्ये बऱ्याचशा रन त्यांना आता मिळालेत. 43 गोलंदाज सज्ज होत असताना आपलं बॉलिंग ट्रॅकवर केतन पाटील दिशा देण्याचं काम फ्लिक केल्या बॉलला मैदान निमुलतंय. 2-2 फिल्डर बॉलचा पाठलाग करतायत. लास्ट मोमेंटला ऑलमोस्ट आपण बघितलं डीप कव्हर मधून फाईन लेगला पोहोचले आणि इथे आणखीन एक धाव ज्याचा मोह प्रवीण पाटीलला देखील हवी होती. स्ट्राईक आणि फलंदाज होत आहे धावबाद. शुभ मंगल वस्तुस्थिती आकाश आजकाल मुलींच्या वडिलांकडून फॅमिलीकडून मुलांकडून अपेक्षा फार वाढलेत आकाश. ज्या वडिलांना त्यांचं आयुष्य सुधारण्यासाठी कमीत कमी त्यांना 40-45 वर्ष मेहनत करावी लागली. अवघ्या त्या सगळ्या गोष्टी एखाद्या 25 ते 26 वर्षाच्या तरुणामध्ये एखादा वडील शोधायला लागलाय. कुठेतरी कंपॅरिझन करणं चुकतंय. फटका सजलाय. बॉल हवेमध्ये फ्लाय होतोय. प्रवीण स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती. फिल्डर डाऊन द बॉल. पहिला दुसरा अटेम्प्ट मध्ये जेल माता तिथे टिपला. फलंदाज झाले जेल बाद तिथे टिपला आणि पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव मैदानामध्ये आपण बघतोय तर थोडस अंतिम ओव्हर मध्ये थोडस गडबडलाय. बॅटिंग करत असताना पहिल्या बॉलवर चौकार जरूर आला परंतु तदनंतर धावा थांबलेत. रन फलकावर धावा आपण बघतो सद्यस्थितीमध्ये 45 वर 3 आणि हे चौथी प्रवीण पाडीचे 4 विकेट गमावलेत. अजून एक बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन फलंदाज मैदानात बॅटिंगसाठी दाखल झालेत. बॅट्समन निहाल पाटील. प्रवीण पाटीलला स्ट्राईक जरूर ठेवली परंतु मागील बॉल त्याला कंप्लीट करता आला नाही. थोडंसं एलिव्हेशन कमी पडलं त्या बॅट आणि बॉलच्या कॉन्टॅक्ट मध्ये. बघायचं शेवट गोड कोण करेल. सुकापूर संघ थोडंसं फिल्डिंग मध्ये सजावट करत असताना कारण लेफ्टी खेळाडू सध्या मैदानामध्ये आलेत. टार्गेट सेट बॉल संधी बॅट तर फार वेगाने सुटली. यष्टीरक्षक थोडंसं साथ चपला या बॉल पकडण्यासाठी परंतु त्याच मिळालेल्या वेळेमध्ये अवधीमध्ये बायची ही 1 रन पूर्ण केली गेली फलंदाजांच्या माध्यमातून आणि पहिलं सत्र मैदानामध्ये संपलं. खूप चांगली बॅटिंग खूप चांगली बॉलिंग सगळ्या दोन्ही टीमनं आपलं प्रदर्शन फार चांगलं दिलंय आणि पहिल्या सत्रामध्ये रन फलकावर धावा आपण बघतो 46 धावा लागलेत. 47 धावांचं आव्हान 4 षटकामध्ये मात्र सेट केलंय. बघायचंय 11 स्टार्स सुकापूर संघ या धावा चेसिंग दरम्यान चेस करतील की मैदानामध्ये उतरून जय हनुमान अमन ब्रिगेड रियांश इलेव्हन वल्लभ संघ काय या धावा रोखून धरतील. यांची उत्तर आपल्याला द्वितीय सत्रामध्ये जरूर मिळतील आणि वळणार आहोत आपण सेकंड इनिंग मध्ये. जॉईंट होऊया आकाश शेळके.
46 पहिल्या हाफमध्ये बनवल्यात आणि 47 धावांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. विचार केला तर मग अगदी 10+ धावांचा आता इथे मात्र प्रत्येकी षटकामागे रन रेट मेंटेन ठेवत फलंदाजी करायची. किमान एक मोठ्या फटक्यासाठी ट्राय करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच उद्देशानं असतील या वेळेला. कसा होईल खेळ याकडे आपण सर्व लक्ष नक्कीच केंद्रित करू. मॅचमध्ये थोड्याच वेळामध्ये आपण एंटर होणार आहोत. वी आर वॉचिंग द बिग टुर्नामेंट दोस्ती स्मृती ट्रॉफी, अर्थातच विष्णू शेठ ठाकूर स्मृती चषक 2025चा पर्व दोस्ती ट्रॉफी. रायगडमधील ही अगदी नामांकित स्पर्धा आहे. रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा, ज्या स्पर्धेची आपण नियमितपणे वाट पाहिलेली आहे. अगदी ती स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला येते. चला थोडं स्पीडअप करा, थोडं क्विक मोमेंटला आपण फलंदाज मैदानामध्ये. थोडासा स्पीडअप करा अशी विनंती आहे. ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये आघाडीला 2 फलंदाज अमित चव्हाण आणि आतिश पाटील या 2 फलंदाजांना आपण पाहतो. कामेश आहेत. आघाडीच्या 2 फलंदाजांवरती जबाबदारी असणार आहे पॉवर प्लेला कॅपिटलाइज करणं, त्यानंतर पॉवर प्लेमध्ये अगदी आपण जास्तीत जास्त धावा बनवणं, जेणेकरून मग जो प्रेशर बनलाय तो प्रेशर कुठेतरी कमी करण्याचा एक वेगळा प्रयत्न त्यांना करावा लागेल. फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये आपण पाहतोय अगदी एक खेळाडू आपण ऑन साईडला पाहतोय. ऑन साईडला इथे उभं ठेवलं जातंय, ते म्हणजेच खेळाडू आहे अर्थातच अमन. आणि अगदी आपण लॉंग ऑफमध्ये एका खेळाडूला पाहतोय. पॉवर प्लेचं रेस्ट्रिक्शन आहे. मिड ऑफमध्ये आपण एका खेळाडूला पाहिलेलं आहे. मिड ऑनमध्ये साहिल आहेत. लेग स्लिपमध्ये एक खेळाडू आणि फर्स्ट स्लिपमध्ये एक खेळाडू, सेकंड स्लिपला. त्यानंतर स्क्वेअर ऑफला आपण एक खेळाडू पाहतोय. या पद्धतीचं आपण इथे फील्ड सेटअप पाहत आहोत. मॅचकडे जाऊ. ऑफिशियल्स रेफरी आर रेडी. मेन अंपायर संदीप पालकर सर यांचा इशारा. गेम इज ऑन. लेट्स प्ले. काउंट डाऊन स्टार्ट नाउ. 3, 2, 1. लेट्स बिगिन. डावाची होते सुरुवात. सेकंड हाफ फॉलो 3 मध्ये स्वतः फॉलो 3 मध्ये अडवलं जात आहे. चांगली फिल्डिंग आपण पाहतो खेळाडूच्या माध्यमातून. प्रवीण पाटील निर्णायक षटक हाताळत असताना P1चे षटक. कामेश चव्हाणसाठी हा बॉल, पहिलाच बॉल. निर्धावनं सुरुवात. पाठलाग करायचा आहे 47चा. स्लोवर बॉल हलक्यातनं स्लाइस केलाय. सेकंड स्लिपचा खेळाडू आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग, त्यानंतर डिरेक्ट हिट. धाव देखील पूर्ण करत असताना आपण पाहिलेला. दरम्यानचा यापुढील सामना असणार आहे बोनकोडे आणि भादवड या दोन्ही टीमचे कॅप्टन्स. आपण इथे टॉस साठी आहे. भादवड बी आणि बोनकोडे या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण टॉस साठी इथे संपर्क करायचा आहे. सिंगल रन, जस्ट 1 रन इज देअर. एक धाव धावफलकावरती. आतिश अँड कामेश ही जोडी स्ट्रायकर एंडला आता आतिशला आणलं जाईल. पहिला बॉल डॉट खेळला होता कामेश चव्हाणनं, त्यानंतर सिंगल घेत स्ट्राईक रोटेट केलेली आहे. फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केला जातोय. सुपर फटका लॉंग ऑन मधून धमाका दाखवलाय. येतोय षटकार. सुपर फलंदाजी, अटॅकिंग क्रिकेट, अग्रेसिव्ह आपण पाहतोय फलंदाज. सुरुवात आलेल्या आतिश यानं जर सलग 2 सिक्सेस लगावले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गुरुनाथ जी पाटील यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावलं जात आहे. पारितोषिकांची खैरात आहे, परंतु त्यानंतर मात्र डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू आलेला आहे. निर्धाव बॉलनं आपण टीमची धावसंख्या जी पाहतोय ती स्थगित पाहायला मिळते. प्रिव्हियस बॉलवरती सिक्सर जो आला होता त्यामध्ये 7 धावा धावफलकावरती बघायला मिळाला. पाठलाग करायचा आहे 47चा, अजूनही 40 बनवायच्या आहेत. पॉवर प्लेचं P1चं षटक प्रवीण पाटील हाताळतोय. ओ द विकेट. हलक्यातनं स्लाइस करायचा प्रयत्न आहे. आपण पाहतोय की तिकडे स्वाईप करायचा खेळाडूचा प्रयत्न राहिला. लेग लान्स करायचा हा एक अटेम्प्ट होता. इतका चांगलासा काहीसा मात्र बॉलला हाताळू शकले नाहीयेत. गोलंदाजी कामगिरी दमछाक आहे. खास करून पायांवरती खोलवर टप्प्यावरती बॉल आणि हा मारा केला जातोय. खोलात ठेवलं होतं बॉलला. अगदी आपण पाहिलं की फलंदाज तिकडे रक्षात्मक रित्या खेळणंच त्यांनी पसंत केलं. एक धाव मिळणार आहे.
एका धाब्यानं धावफलक पुढे जात नाही. संघाची धावसंख्या एकेरी अंकामध्ये 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाज तयार होईल पुढचा बॉल टाकण्यासाठी. ओव्हर द विकेट होते गोलंदाजी प्रवीण पाटील. ओहो, रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, अगदी यष्टया उद्ध्वस्त केल्या जात आहेत. खोलात बॉल ऑफ स्टिकला धडकलाय आणि इथून मात्र हा पहिला धक्का दिला जातोय. टीम 11 स्टार सुकापूरचा 1 स्टार आता काढून घेतलाय. भादवड टीमचे एक खेळाडू इथे रिपोर्टिंगसाठी आलेले आहेत. करेश म्हात्रे यांचं इथं आपण आगमन पाहते. यस, कॅप्टन आहेत आणि त्यांची इथे आपल्याला उपस्थिती पाहायला मिळते. तरी आम्ही इथे बनकोडे संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण इथे रिपोर्टिंग करायचे. मॅचकडे आपण जाणार आहोत. पहिल्या षटकाचा खेळ संपलेला आहे. एका षटकाचा खेळ झाल्यानंतर प्रवीण पाटीलवरती आक्रमण काहीसा मात्र चढवू शकला नाहीये. एक मोठा फटका जरूर पाहिला, त्यानंतर मात्र पूर्णपणे थांबवून ठेवलं आणि 8 धावा खर्च करत द मॅन विथ गोल्डन आर्म, ज्यानं वल्लभ टेनिस क्रिकेट विश्वाला नाविन्याची झळाळी प्राप्त करून दिली, तो हा खेळाडू. अर्थातच प्रवीण पाटीलचा एक गोल्डन स्पेल आपल्या संघासाठी इकॉनॉमिकल षटक राहिलाय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं की दमदार कामगिरी आणि पूर्णपणे डॉमिनेट करण्यासाठी पॉवर प्लेला कॅपिटलाइज करू शकले नाहीयेत फलंदाज. इतकी आपण दमदार कामगिरी गोलंदाजी पाहिली. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 8. पाठलाग करायचा 47चा, अजूनही 39 धावांची गरज आहे. उर्वरित 18 चेंडूमध्ये या धावा बनवाव्या लागतील. कसा होणार आहे खेळ, कोण जिंकेल कोण हारेल, सर्वांचं लक्ष याच्यावरती केंद्रित आहे. मॅच मध्ये आपण जर पाहिलं एंटर होत असताना आपण संघाला जरूर पाहू शकतो. यावेळचा बॉल राऊंड द विकेटनं गोलंदाजी, फुल टॉस बॉल आघात केलाय, ऑफ साईडला मारायचा प्रयत्न, फिल्डर आहेत लॉंग ऑफ मध्ये आणि आत्ता मात्र एकाला माघारी परतावं लागतंय. वेदांत पाटील होते, चांगला झेल टिपलाय, धक्का बसतोय टीम सुकापूरला. दुसरा स्टार बॅक टू द डग. बसलेला हा दुसरा धक्का संघाला. आता या फलंदाजाचं माघारी परतणं संघाला धावा बनवण्यासाठी थोड्याशा त्रासदायक आणि वेदनादायक घटना मात्र मैदानामध्ये घडतायत. संघ अडचणीमध्ये, एखाद्या कुठल्या तरी खेळाडूला मी म्हणेन तारणाराची भूमिका साकार करणं तेवढंच महत्वाचं आहे. 8 झाले धावफलकावरती. निशांत पाटीलचं एक सुंदर षटक आणि त्या सुंदर षटकाची सुंदर सुरुवात. वेल बिगन इज अ हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे तुम्ही तुमचा विजयाचा अर्धा पल्ला तिथेच निश्चित करता. हे षटक जर इकॉनॉमिकल करायचं असेल तर मग सुरुवात चांगली होणं गरजेचं होतं. हे त्यानं जरूर हेरलं आणि त्याच्यावरती त्याची आपण पाहतोय तेवढीच चांगली कामगिरी. यावेळेला कामेश चव्हाणला बाद केलं गेलंय आणि जी सलामीची जोडी होती तिला नेस्तनाभूत मात्र करण्यात आलेली आहे. बसलेला धक्का आपण पाहिला. 8 वरती दुसरा फलंदाज बाद झालाय आणि हा दुसरा धक्का टीमला आपण बसताना पाहिला. लेग बायच्या स्वरूपात एक्स्ट्राच्या स्वरूपात 1 धाव आली होती. 7 धावा आपण पाहिल्या की फलंदाज आतिशनं 1 धाव, कामेशनं 1 धाव, अशा पद्धतीनं टोटल धावांचा सेटअप करण्यात आलेला आहे. निशांत पाटील यावेळेचा बॉल हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, अगदी ऑन साईडला आपण पाहतोय या बॉलला ऑन द राईज होऊन खेळलेला स्ट्रोक आहे. 1 धाव तिकडे आपण जरूर पाहतो. एका धावेपासून वंचित ठेवू शकणार नाहीयेत. एका धावेने धावफलक वाढतंय. संघाच्या धावफलकाला एक नवा आकार मिळतंय, नवं रूप मिळत आहे. अगदीच एकेरी अंकामध्ये 9 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट, 2 गड्यांचा मोबदला आहे. 2 धक्के इथे संघाला बसलेत. या धक्क्यांपासून सावरणं आता संघाला थोडंसं त्रासदायक ठरतंय आणि हळूहळूपणे आपण पाहतोय या संघ स्वतःला सावरण्याची तयारी करतोय. हलक्या हाताने आपण पाहतोय स्लाइस किंवा ऑन साईडच्या दिशेमध्ये आपण पाहतोय या बॉलला दिशाजनक खेळ, सेफेस्ट खेळ खेळण्याचा प्रयत्न आपण इथे खेळाडूंचा पाहिलेला. टीमच्या धावसंख्येमध्ये आपण वारंवार आता आपण बदल घडताना पाहतो. म्हणजे सिंगल डबल वरती जास्तीत जास्त फोकस आहे, खास करून सिंगल वरती. स्ट्राईक रोटेशन मध्ये सातत्यपणा टिकवून ठेवला जातोय. बॉल वरती 1 सिंगल आली आहे. एकेरी अंकातून दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावरती. ओ माय गॉड, क्या बात आहे. ओ चांगला बॉल आहे, सुंदर चेंडू आपण पाहतोय आणि सुंदर तिथे रणनीती वापरली जाते. वेरिएशनचं क्रिकेट. निशांत पाटीलला शांत ठेवलंय फलंदाजांना. नितेश केणी मैदानामध्ये अलीकडच्या काळामध्ये या खेळाडूची फलंदाजी पाहणं म्हटलं तर मग सर्व प्रेक्षकांना अगदी आपण मेजवानीच पाहायचो. चांगला फटका आहे ते आपण पाहतोय. हॅमर करायचा प्रयत्न, पुल शॉट खेळलेत, फिल्डर आहेत साहिल, बॉलवरती धावून गेले होते. बैठक स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता, थोडेसे आडवे गेले होते. पहा इथे किती चपराई दाखवली आहे, किती चतुराई दाखवली आहे. प्रवीण पाटील म्हटलं तर मग अगदी आपण पाहिलं की खास करून चिंतेचं वातावरण असतं.
इथे धाव घेण्याचा आपण जर प्रयत्न पाहिला तो नक्कीच झाला. 2 धावा इथे जरूर पूर्ण केल्यात. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. संघाच्या धावसंख्या फलकाला मिळालेला हा आकार. एकूण धावा मिळतायत त्या म्हणजेच 12 धावा. 12 रन्स. 2 गड्यांचा मोबदला आहे. फलकावरती आपण जर विचार केला 47चा पल्ला गाठायचा आहे. आव्हान आता मोठं बनत चाललंय. जे रन रेट आहे ते रन रेट आता वाढत चाललंय. मॅच मध्ये रोमांचकता आणण्याचा प्रयत्न आणि आपल्या बाजूने झुकावण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. हा सामना वलप संघानं जरूर दाखवलाय. ज्या अनुषंगानं उतरलेत आता त्याच प्रयत्नांना ते आपण पाहतोय दाद देत असताना. उत्कंठावर्धक त्यांचा खेळ, लौकिकास्पद कामगिरी, अलौकिक प्रतिभा घेऊन आज मैदानामध्ये. मागील स्पर्धा जिंकली ती स्पर्धा आपण पाहिली होती की अगदी देवीचा पाडा या मैदानावरती स्पर्धा जिंकली होती. या वेळेला आता या मैदानावरती देखील तेच खेळ हलक्या त्यांना आपण पाहतोय. ऑन द राईट झोन खेळलेत. ऑफ साईडच्या दिशेमध्ये पॉईंटमध्ये खेळाडू आहेत. बॉलवरती चांगली फिल्डिंग सेटअप त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या वेळेला या बॉलवरती सिंगलनं या षटकाचा एंड झालाय. षटक संपलंय. षटकाचा खेळ संपल्यानंतर 13 धावा जिकडे 6.5च्या सरासरीने धावगती राखली असतात धाव फलकावरती. या धावा 2 गड्यांचा मोबदला आहे वलप संघाच्या. या 2 विकेट्स आपण पाहतोय खात्यामध्ये त्यांनी जमा केल्यात आणि हे 2 धक्के 11 स्टार सुकापूरला म्हणजे 2 स्टार त्यांचे काढून घेतलेत. इकडे आपण पाहतोय प्रत्येकी सिक्सर साठी एक पारितोषिक आलेलं आहे. सुकापूर ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच पद घोषवणारे आदर्श व्यक्तिमत्व अर्थातच राजेश शेठ यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या वेळेला प्रत्येकी सिक्सर साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे खेळाडूंसाठी. नितेशसाठी हा बॉल होता हलक्या हाताने आपण पाहतोय. स्लाइस केला ऑन साईडच्या दिशेमध्ये आपण पाहतोय. हॅमर करायचा प्रयत्न करणं गरजेचं होतं या बॉलवरती कारण थोडासा बॉल आपण पाहिला की शॉर्ट ऑफ लेनचा बनत चालला होता. अगदी जे प्रयत्न होत आहेत ते सेफ क्रिकेट खेळायचे प्रयत्न आपण पाहतोय. नितेश थोड्यासा इंजुरीमधून स्वतःला सावरतोय आणि तिथून पण आपण जर पाहिलं तर या खेळाडूचा जो फॉर्म आहे तो थोडासा हरपला गेला. टीमची धावसंख्या एकूण धावा 14 रन्स. पुढचा बॉल गोलंदाज ऑन द विकेटनं. यावेळचा बॉल सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर बॉलला अगदी इलिगेशन. बॉलवरती आपण जर पाहिलं तर या बॉलवरती नाकाजवळहून ट्रॅव्हल होणारा बॉल होता. सुंदर बॉल. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलनं प्रेशर क्रिएट केला जातोय. प्रत्येक बॉलवरती रोमांचकता. वलप संघाचं आपण पाहतोय जे दडपणाचं क्रिकेट त्यांना लादायचे समोरच्या वरती ते प्रत्येक बॉलवरती सिद्ध करतात. क्या बात आहे. लाजवाब इफर्ट, अलौकिक प्रतिभा. गोलंदाजानं चेंडू रिलीज केला त्यानंतर हनुमान उडी लगावली आणि बॉलला अडवलं देखील. सुपर्ब गोलंदाजी. प्रयत्नांसाठी 10 आउट ऑफ 10. वन ऑफ द ग्रेटेस्ट. निहाल पाटील इथे आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना स्वतःच्या फॉलो थ्री मध्ये बॉल अडवलं होतं. 1 धाव येते. एका धावेने धावफलक 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. नेक्स्ट बॉल ओ द विकेट. यावेळचा बॉल आता मात्र लेट कट आणि इथून मात्र लिडिंग एज घेतली असताना टॉप एज लागलाय. फिल्डर होते निशांत. चांगला झेल धक्का दिला जाईल. तिसरा फलंदाज नितेश केणी इनॅट नंबर 4चा हा फलंदाज स्तंभूच्या आश्रयाला. धक्का बसलाय आणि हा धक्का आपण पाहतोय संघाला जरूर लागला जातोय. टीमची धावसंख्या आहे ती म्हणजेच टोटल धावा धावफलकावरती 15 रन्स. लॉस ऑफ 3 विकेट. अमित मात्रे मैदानामध्ये 2चं योगदान. संघ अडचणीमध्ये येणाऱ्या आपण जर पुढील धावांचा विचार केला 15 झाल्या. 47चा पल्ला गाठायचा आहे. उर्वरित 8 बॉलमध्ये 32 पाहिजेत. सामना आपण जर पाहिला तर अगदी वलप संघानं आपल्या बाजूनं खेचून घेतलाय. लढाई लढावी लागेल. या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला मात्र तरावच लागेल. मेहनत करावी लागेल. ट्राय बट डोंट क्राय. एव्हरी डे एव्हरी सिच्युएशन एव्हरी मोमेंट यू विल ट्राय. त्याच प्रयत्नांमध्ये होते. लटकटचा फटका खेळला होता. अपरकट करायचा प्रयत्न आपण पाहिला. अगदी आपण यशस्वी झाला परंतु 4 धावा मिळणं अशक्य होतं. फिल्डर होते
पॉइंटला त्यांनी चांगली फिल्डिंग दाखवली, कव्हरच्या रिझनमधून धावत आले, प्रोटेक्शन छान पाहायला मिळालं, 2 धावा आल्या, 2 धाव्याने धाव फलक 17 या आकडेवारीवरती जाऊन पोहोचते. 17 रन्स. बोनकडे संघ, चला आपण आपला संघनायक पाठवायचा आहे. बोनकडे संघ आपला संघनायक इथे उपस्थित नाहीये. शेवटचा अंतिम कॉल आहे तुमच्यासाठी, आपण आपला संघनायक इथे पाठवून द्यायचा. टीमची धावसंख्या एकूण धाव फलकावरती 17. पुढचा बॉल आहे ओव्हर द विकेट ना, अगदी आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल, थोडीशी उचल होती बॉलला, फिल्डर आहेत 2 धावांसाठी गेलेत आणि 2 धावा चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. 19 रन, 19 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 3 निहाल पाटीलचं संपलं गेलंय. एकूण 19 असताना 6ची सरासरी मेंटेन ठेवत आपण पाहतोय थोडीशी धीम्या गतीनं आपण रणगती पाहिली. चला पाणी घेऊन जायचं, टेल्समॅनला विनंती आहे. तर आता येणाऱ्या 6 बॉलमध्ये 28 धावांची गरज असणार आहे टीम सुकापूरला जिंकण्यासाठी. टॉस साठी कॉल केला जाईल टीम बोनकोडे आणि विरोधामध्ये भादवड संघ असणार आहे. दोन्ही टीमचा आम्ही खेळाडूंना इथे इन्व्हाइट करतो की आपण टॉस साठी लवकरात लवकर आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपण रिपोर्टिंग करायचे. भादवड संघाचे संघनायक करेश आमच्यासोबत जॉईन झालेत. बोनकोडे संघाचे कॅप्टन, तुमची इथे उपस्थितीची अपेक्षा आहे. यापुढील जो सामना आहे तो सामना आपल्याला पाहायला मिळेल. मग ए पूल मधून 4 संघ आजच्या दिवसामध्ये आपल्याला लढताना पाहायला मिळतील आणि या लढाईची, या क्लॅशची चर्चा आहे भरपूर, या रायव्हलरीची चर्चा आहे. बोनकोडे वर्सेस भादवड, बी वर्सेस BH. ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये स्कोरिंग अनालिसिस करतायत 2 फलंदाज. तर धावा वाचवण्यासाठी आपण पाहतोय एक छोटीशी टीम मीटिंग, टीम वलपच्या माध्यमातून घेतलेल्या. आणि आपण इकडे जर पाहिलं तर मग त्यांना प्रश्न पडला की कुठला गोलंदाजाचा धावा वाचवण्यासाठी आपण निवडायचा. त्या प्रश्नावरती उत्तर सापडलं अखेर का शेवटचं 1 षटक, या त्या एका षटकाची लढाई आहे आणि त्या लढाईसाठी आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय गणपती बाप्पाच्या चरणी आराधना ते करतायत आणि एका गोलंदाजाला त्यांनी प्राचारण केलेलं आहे. शेवटच्या 6 बॉलमध्ये आता जिंकण्यासाठी गरज आहे टीमला, ती म्हणजेच 28 धावांची. 10 वाजून आपण पाहतोय की 15 मिनिटं घड्याचा वेळ इथे वेळ दर्शवतोय. संघ अडचणीमध्ये यावेळेला जरूर आहे, लढावं लागेल, लढाई सिद्ध करावी लागेल. आधी सिद्ध करा मग प्रसिद्ध व्हाल. त्या प्रसिद्धीच्या झोत्यात येण्यासाठी, पडद्यावरती तुम्हाला येण्यासाठी मी म्हणेन लढाई लढणं तेवढंच महत्वाचं आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा एक जबरदस्त बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉलला तेवढंच छान इलिगेशन. लढाई जारी आहे, सामना भारी आहे, फाईट बॅक देतोय. समोरून आपण पाहतोय यावेळेला वलप संघ, असं वाटलं की 47 धावांचा पाठलाग आहे, 4थ्या षटकापर्यंत सामना खुला करतील, परंतु सामना अगदी आपण पाहतो की एखाद्या गणिताच्या कोड्याप्रमाणे अडकला जातोय. येणारे डॉट बॉल वारंवार प्रेशराईज करतायत टीम 11 स्टार सुकापूर संघाला आणि वलप संघाची आपण पाहतोय बांबू छाप गोलंदाजी, सर्वांना इम्प्रेस करणारी गोलंदाजी, सुपर्ब गोलंदाजी पाहायला मिळते. 19 धावा धाव फलकावरती. सत्यवान काकडे सर, हॅपी फेस, दी मॅन विथ गोल्डन हार्ट, आपलं स्वागत आहे. 19 धावा धाव फलकावरती. षटकातून 4 चेंडू शिल्लक. फटका छान आहे, लॉंग ऑनला बराच कालावधीनंतर हा येतोय चौकार, परंतु थोडासा आवाक्याच्या बाहेर सामना निघत चाललाय. आणि आपण जर विचार केला सामन्याचा तर अगदी या मॅच मध्ये आता आपल्याला थोडीशी औपचारिकता पाहायला मिळते. एखाद्या नो बॉलच्या प्रतीक्षेमध्ये असतील यावेळेला, शेकोट्या जर पेटवल्या असतील तर विजवायच्या आहेत बा. तीन मध्ये 24 स्लोवर ओव्हरआर्म ऍक्शन न बॉल, फसवा चेंडू, सुंदर चेंडू, इलिगेशन चेंडू रिलीज केला होता आणि चांगल्या खरं तर चेंडूची फेक पाहायला मिळाली. धावा धावफलकावरती 24 आहेत, 24 आपण धावफलकावरती पाहतोय. समीर पाटील 4 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केल्यात, सामना आपल्या खिशामध्ये घातलाय, पूर्णपणे मॅच मध्ये इंटर झालेत यावेळेला. 2 बॉल मध्ये 23चा अंतर आहे. हा फटका छान आहे, फिल्डर आहेत लॉंग ऑन मधून. आता मात्र अगदी मार्जिन कमी करणारा षटकार आहे. 6 आल्यात, 6 धावसंख्या फलक पुढे. टीमच्या टोटल मध्ये आता भर पडली जाते. एकूण 30 धावांचा अंतर कापलाय. 16 धावा
स्कोअर लेवलसाठी कमी आहेत आणि 17 धावा विनिंग साठी कमी आहेत. येणारे फक्त एकच बॉलचा खेळ आता बाकी आहे षटकामधून. वाईट बॉल आहे, पंचांचा इशारा. अतिरिक्त 1 धाव, एका धावेनं धावफलक पुढे जाते. संघाची धावसंख्या जी आहे ती आपण पाहू शकतो की यावेळेला 31 या अंकावरती जाऊन पोहोचले. 31 रन्स. दसका बेस. फटका छान खेळलाय, हॅमर केलाय. लॉंग ऑनला फिल्डर आहेत, त्यांच्या डोक्यावरून शेवट गोड करायचा प्रयत्न होता. धावा अगदी आपण जर पाहिल्या तर तिथे अंतर कमी करायचा प्रयत्न होता. सिक्सरनं काही घडलं नाहीये. सामना अगदी आपण जो पाहिला तो जिंकला यावेळेला जय अमन ब्रिगेड रियांश 11 वलप या संघानं. तर वलप संघ लक्षात घ्या, उद्या तुम्हाला 8 वाजता यायचं इथे कंप्लीट.